चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टँडर्ड 9 मधील मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट टॉपिक सेट पाहतो। या सेट मध्ये आता आपण आज ऑपरेशन्स ऑन सेट्स हे पाहणार आहोत। ऑपरेशन्स ऑन सेट यामध्ये फर्स्ट ऑपरेशन आहे इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स। इंटरसेक्शन ऑफ टू सेट्स म्हणजे नेमकं काय, तर त्याची डेफिनेशन बघा। आता काय आहे त्याची डेफिनेशन? सपोज A and B, suppose A and B are two sets, दोन सेट डिफाइन केले आपण A आणि B। The set of all common elements of A and B, दोन्ही सेट मधील कॉमन एलिमेंट चा जो सेट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्शन ऑफ सेट A and B। म्हणजे दोन सेट डिफाइन केले, फॉर एक्झाम्पल मी सेट डिफाइन केले, A हा सेट डिफाइन केला 2 3 5 7 11 सो, आणि B हा सेट डिफाइन केला 1 3 5 7 हा सेट डिफाइन केलेला आहे। तर या दोघांमधले कॉमन एलिमेंटचा जो सेट आहे त्याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्शन ऑफ टू सेट, इंटरसेक्शन ऑफ सेट A and B, and it is denoted as, डिनोट कसं करतो बघा त्याला, A इंटरसेक्शन B। मग A इंटरसेक्शन B हे इंटरसेक्शनचं सिंबल आहे। A इंटरसेक्शन B हा सेट यावरून कसा डिफाइन होईल, तर या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट कोणकोणते आहेत? तर 3 हा कॉमन एलिमेंट आहे, तसंच 5 हा कॉमन एलिमेंट आहे, आणि 7 हा दोघांमध्ये पण कॉमन एलिमेंट आहे। त्यामुळे मी 3 5 आणि 7 याचा एक सेट तयार केला जो की दोघांचा पण कॉमन एलिमेंटचा सेट आहे। त्याला आपण काय म्हणतो? इंटरसेक्शन ऑफ दॅट टू सेट A and B, and it is denoted as A intersection B। आणि त्याची डेफिनेशन परत रूल मेथड कशी दिलेली आहे? A intersection B is the set of for all x such that x is element of A and x is element of B। दोघांमधला पण तो एलिमेंट पाहिजे बघा। 3 हा A आणि B या दोघांमधला एलिमेंट आहे, 5 या दोघांमधला एलिमेंट आहे, आणि 7 या दोघांमधला एलिमेंट आहे। म्हणजे सेट ऑफ ऑल कॉमन एलिमेंट्स इन दॅट सेट, इन दॅट टू सेट इज कॉल्ड द इंटरसेक्शन ऑफ दॅट टू सेट। आपण ह्याला वेन डायग्रामॅटिकली पण डिनोट करू शकतो। वेन डायग्रामॅटिकली कसं डिफाइन करता येईल? फर्स्ट मी हा सेट A वेन डायग्राम काढतो, A या सेटची A हा सेट काढला काय 1 3 5 7 9 11 सॉरी 2 3 5 7 आणि 11 या नंबरचा तो सेट आहे। आणि B हा या सेट मध्ये कोणकोणते एलिमेंट? 3 5 7 हे तर कॉमन एलिमेंट आहे, फक्त 1 हा एलिमेंट नाही, म्हणून मी या पद्धतीने B हा सेट डिफाइन करतो। त्याला B हा सेट डिफाइन केला, त्यामध्ये 1 हा एलिमेंट येतोय, बाकीचे हे तिन्ही पण एलिमेंट कॉमन आहेत। हा जो पार्ट आहे आपला तो पार्ट म्हणजे A इंटरसेक्शन B चा पार्ट आहे, म्हणजे फक्त एवढा पार्ट बघा। मी या पद्धतीने ते रिप्रेझेंट केलेले आहे। त्यामध्ये 3 एलिमेंट दिसत आहे मला, परत 5 आणि 7 हे दोन्ही पण एलिमेंट त्यामध्ये दिसत आहे। या पद्धतीने जो सेट केलेला रिजन आहे जो म्हणजे A इंटरसेक्शन B चा पार्ट आहे। या पद्धतीने आपण इंटरसेक्शन डिफाइन, कोणतेही दोन सेट घेतले त्या दोन सेट मधील कॉमन एलिमेंट आपण तिसऱ्या सेट मध्ये लिहित असतो, एका सेट मध्ये लिहित असतो, तर त्या कॉमन एलिमेंटचा सेट म्हणजे या दोघांचं इंटरसेक्शन असतं। A आणि B चं काय असतं? इंटरसेक्शन असतं। आता पुढची कन्सेप्ट पाहिजे आहे, त्या पुढच्या कन्सेप्ट पाहण्याच्या आधी आपल्याला या इंटरसेक्शनच्या प्रॉपर्टीज पाहिजे आहे। प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन नेमक्या काय? इंटरसेक्शन ऑफ टू सेटच्या प्रॉपर्टी नेमक्या काय हे आपण पाहणार आहोत। चला तर प्रॉपर्टीज ऑफ इंटरसेक्शन ऑफ सेट्स काय आहेत ते
तर फर्स्ट प्रॉपर्टी बघा, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू बी इंटरसेक्शन ए, म्हणजे इंटरसेक्शन हे कम्युटेटिव्ह असतं. कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू बी इंटरसेक्शन. बी इंटरसेक्शन ए घेतलं काय किंवा ए इंटरसेक्शन बी घेतलं काय, आपण त्यामधले कॉमन एलिमेंटच त्यामध्ये डिफाइन करणार आहोत. त्यामुळे हेच इक्वल टू काय असेल, बी इंटरसेक्शन ए. हे तर आपल्याला माहिती आहे. आता सेकंड प्रॉपर्टी बघा काय आहे, जर ए हा बी चा सबसेट असेल, ए हा बी चा सबसेट असेल तर ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए असतो. जो लहान सेट आहे तो म्हणजेच इंटरसेक्शनचा सेट असतो. आता इतर सेट तसे डिफाइन केले नाही. फॉर एक्झाम्पल मी तो सेट डिफाइन केला या पद्धतीने. आता यामध्ये काय लक्षात येत आहे, ए आणि बी जर सेट बघितले आपण तर ए हा बी चा सबसेट आहे का, तर 3, 5 आणि 7 हे तिन्ही पण एलिमेंट मला बी मध्ये दिसतात. म्हणजे लक्षात काय येतंय, ए इज अ सबसेट ऑफ बी. या एक्झाम्पल मध्ये मला ए हा बी चा सबसेट दिसत आहे. यावरून काय लक्षात येतंय, आता या दोघांचं इंटरसेक्शन जर घेतलं तर ए इंटरसेक्शन बी मध्ये जर एलिमेंट बघितले तुम्ही तर कोणते एलिमेंट येतात, 3, 5 आणि 7. पण 3, 5 आणि 7 म्हणजे कोणाचे एलिमेंट आहेत बरं, ए चे एलिमेंट आहेत. बघा ए हा सेट काय डिफाइन केलाय, 3, 5 आणि 7. त्यामुळं देअरफॉर ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू ए. तो लहान जो सेट आहे जो की मोठ्या सेटचा सबसेट आहे, त्यामुळं या दोघांचा जो इंटरसेक्शनचा सेट असतो तोच म्हणजे तो लहान सेट असतो. हे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. म्हणजे ए आणि ए इंटरसेक्शन बी हे दोन्ही पण इक्वल येतील. कधी, जेव्हा हे दोन्ही पण हे ए हा बी चा सबसेट असेल. तीच प्रॉपर्टी फक्त त्याचा कॉन्व्हर्स पार्ट लिहिलेला आहे. इफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए, ए इंटरसेक्शन बी इक्वल टू ए असेल तर त्यावरून काय, ए इज अ सबसेट ऑफ बी. त्यावरून काय लिहू शकतो आपण, ए हा बी चा सबसेट आहे, ते दिसत आहे यामध्ये. त्यानंतर फोर्थ प्रॉपर्टी काय आहे, तर तुम्ही जर बघितलं ए इंटरसेक्शन बी चा सेट, हा जो सेट आहे हा दोघांचा काय आहे, सबसेट आहे. ए इंटरसेक्शन बी मधले प्रत्येक एलिमेंट ए मध्ये मला दिसतात, तसेच ए इंटरसेक्शन बी मधले प्रत्येक एलिमेंट बी या सेट मध्ये दिसतात. त्यामुळे हा या दोघांचा पण काय आहे, या दोन्ही मोठ्या सेटचा काय आहे, सबसेट आहे. ए इंटरसेक्शन बी हा ए चा आणि बी चा सबसेट आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट जर बघितली तर ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट. एक सेट डिफाइन केला आणि त्याचा कॉम्प्लिमेंट डिफाइन केला तर त्या दोघांचा इंटरसेक्शन मध्ये एकही कॉमन एलिमेंट, त्या दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही. त्यामुळे त्या दोघांचं इंटरसेक्शन मध्ये काय असेल, म्हणजे एम्प्टी सेट असेल. हे आपण डिफाइन करू शकतो. कसं डिफाइन करू शकतो, एखादा युनिव्हर्सल सेट आपल्याला त्यामध्ये डिफाइन करावा. बघा, जर युनिव्हर्सल सेट डिफाइन केला मी 1, 2, 3, 4 आणि 5, हा एक युनिव्हर्सल सेट डिफाइन केला तर ए या सेट मध्ये एलिमेंट कोणते असतील बघा. फॉर एक्झाम्पल ए या सेट मध्ये एलिमेंट आहेत 1, 2, 3. तर ए कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट कोणते, तर ए कॉम्प्लिमेंट ची डेफिनेशन आपण आत्ताच पाहिली होती मागच्या लेक्चरला. तर काय, तर ए कॉम्प्लिमेंट म्हणजे नेमकं काय, तर जे एलिमेंट यू मध्ये आहेत पण ए मध्ये नाहीत, ए मध्ये नाहीत पण यू मध्ये आहेत. मग असे एलिमेंट कोणते आहेत, तर 1, 2, 3 सोडता बाकीचे एलिमेंट यू मधले ते कोणते आहेत, 4 आणि 5 हे एलिमेंट. आता आपल्याला या दोघांचं इंटरसेक्शन घ्यायचं आहे. म्हणून या दोघांचं इंटरसेक्शन ए आणि ए कॉम्प्लिमेंटचं इंटरसेक्शन, कोणते कॉमन एलिमेंट आहेत बघा. यामध्ये एकही कॉमन एलिमेंट दिसत नाही. ए मध्ये एलिमेंट आहेत 1, 2, 3 आणि ए कॉम्प्लिमेंट मध्ये एलिमेंट आहेत 4 आणि 5. त्यामध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही. त्यामुळे या सेटला आपण एम्प्टी सेट लिहिणार आहोत, एम्प्टी डिनोट करणार आहोत. म्हणजे नेमकं काय, हा या लेटरने डिनोट करणार आहोत. म्हणजे ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट इज 5 एम्प्टी सेट. या पद्धतीने आपण ते रिप्रेझेंट केले. त्यानंतर
ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ए, त्याच सेटचा त्याबरोबरच इंटरसेक्शन घेतला आपण. ए हा सेट आहे 1 2 3, त्याच्याच बरोबर त्याचं इंटरसेक्शन म्हणजे काय असेल, परत तोच सेट असेल, त्यामधले सगळे एलिमेंट कॉमन दिसतील. ए मध्येच एलिमेंट ए मध्ये आहे, त्यामुळे ए इंटरसेक्शन ए इक्वल टू ते एलिमेंटच दिसतील आपल्याला. म्हणजे नेमकं काय दिसेल, ए दिसेल, तोच सेट दिसेल परत. त्यामुळे ए इंटरसेक्शन ए इज आल्सो अ दॅट सेट, म्हणजे इट्स सेल्फ. त्यानंतर ए इंटरसेक्शन फाय, जर फाय हा सेट आणि ए या दोघांचं इंटरसेक्शन घेतलं. आता फाय या सेट मध्ये तर एकही एलिमेंट नाही आणि ए या सेट मध्ये हे एलिमेंट आहे. या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट कोणते, तर एकही कॉमन एलिमेंट नसल्यामुळं ए इंटरसेक्शन फाय इक्वल टू काय ना फाय. या पद्धतीने आपण ते डिफाइन केलं. इंटरसेक्शन ऑफ टू सेट म्हणजे नेमकं काय, तर दोन सेट असे डिफाइन केले की त्यामधील कॉमन एलिमेंटचा सेट म्हणजे काय असतो, इंटरसेक्शन ऑफ दॅट सेट. आणि इंटरसेक्शन ऑफ दॅट सेट डिफाइन केल्यानंतर आपण त्यांच्या प्रॉपर्टीज पाहिल्या. हा म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीज आहेत. या 7 प्रॉपर्टीज आपण त्यावरून डिफाइन केलेल्या आहेत. आता त्यानंतर पुढची कन्सेप्ट पाहायची आहे आपल्याला, डिसजॉइंट ऑफ सेट्स. डिसजॉइंट सेट्स म्हणजे नेमकं काय, दोन सेट ज्यामध्ये एकही कॉमन एलिमेंट नाही, म्हणजेच ए आणि ए कॉम्प्लिमेंट आता आपण पाहिले होते असे एकही कॉमन एलिमेंट नाही, ते म्हणजे त्या दोन्ही सेटला आपण काय म्हणतो, डिसजॉइंट सेट्स. डिसजॉइंट सेट्स. टू सेट्स A and B, टू सेट जर डिफाइन केले आपण A and B, they have no common element, एकही कॉमन एलिमेंट नसेल, then the set is called disjoint set. Then the sets are called disjoint set. म्हणजेच त्यांच्या इंटरसेक्शन मध्ये एकही एलिमेंट नसतो, म्हणजे त्यांचं इंटरसेक्शन काय असतो, फाय हा सेट आहे. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए हा सेट मी डिफाइन केला 1 2 3 आणि बी हा सेट डिफाइन केला 4 5. तर यामध्ये काय लक्षात येत आहे, तर ए आणि बी या दोघांमध्ये पण एकही कॉमन एलिमेंट दिसत नाही, त्यामुळे त्या दोघांचं इंटरसेक्शन काय येणार, एम्प्टी सेट येणार. म्हणजे त्या दोघांमध्ये एकही कॉमन एलिमेंट येणार नाही, त्यामुळे त्या दोन्ही सेटला आपण काय म्हणतो, डिसजॉइंट सेट. या पद्धतीने आपण डिसजॉइंट सेट ही कन्सेप्ट पाहिली. डिसजॉइंट सेट म्हणजे त्या दोन्ही सेटमध्ये एकही कॉमन एलिमेंट आपल्याला दिसणार नाही, असे सेट म्हणजे डिसजॉइंट सेट्स. तेच आपण वेन डायग्रामॅटिकली कसं सांगू शकतो, बघा ए हा सेट लिहिला 1 2 आणि 3 आणि त्याच्याच बरोबर बी हा सेट लिहिला 4 5. हे एकमेकांना जॉईन झालेले आहेत का, तर जॉईन झालेले नाही, त्यामुळे ते एकमेकांचे कसे सेट आहेत, डिसजॉइंट सेट आहेत. वेगवेगळे दिसत आहेत, त्यामुळे आपल्याला त्या एकमेकांचे काय आहेत, डिसजॉइंट सेट आहेत असे आपण म्हणतो. पुढची कन्सेप्ट पाहायची आपल्याला, युनियन ऑफ टू सेट्स. पुढची कन्सेप्ट पाहायची आहे युनियन ऑफ टू सेट्स. युनियन म्हणजे नेमकं काय, एकत्र करणे. दोन सेट एकत्र करून लिहिणे त्याला आपण युनियन ऑफ सेट साध्या पद्धतीने बघत आपण. ते डेफिनेशन काय आहे, लेट ए अँड बी बी टू गिवन सेट्स. दोन सेट आहेत ए अँड बी, देन द सेट ऑफ ऑल एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी, त्यामधील सगळ्या एलिमेंटचा सेट, ए अँड बी मधील सगळ्या एलिमेंटचा जो सेट तयार होईल त्याला आपण काय म्हणतो, इज कॉल्ड युनियन ऑफ टू सेट्स. त्याला आपण काय म्हणतो, युनियन ऑफ टू सेट. त्या दोन्ही सेटच्या एलिमेंट्सला एकत्र करणे, सगळ्या एलिमेंट्सला एकत्र करणे, त्याला आपण काय म्हणतो, युनियन ऑफ टू सेट. इट इज डिनोटेड बाय, बघा, ए युनियन बी, रीड ॲज ए युनियन बी. म्हणून देअरफॉर
A union B is a set of for all x such that x belongs to A, x is element of A or x is element of B. दोन्ही मधील ते एलिमेंट असणार आहे. मग आता एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर बघा एक एक्झाम्पल डिफाइन केलेलं आहे मी. A इज अ सेट, त्यामध्ये एलिमेंट कोणते 2 3 5 आणि 7. तसंच B मध्ये एलिमेंट कोणते आहेत 1 3 5 7 आणि 9 हे एलिमेंट मला त्यामध्ये दिसत आहे. तर मग आता यांचा युनियनचा सेट डिफाइन करायचा आहे मला A युनियन B. तर A युनियन B मध्ये तुम्ही हे दोन्ही सेट मधील एलिमेंट एकत्र करणार आहात. पहिलं तर मी A मधील एलिमेंट लिहून घेतो सगळे. पहिले A मधील एलिमेंट कोणते 2 3 5 7 हे सगळे एलिमेंट लिहून. आता B मधील एलिमेंट लिहितो. B मधील एलिमेंट कोणते 1 3 ऑलरेडी लिहिलेला आहे, 5 ऑलरेडी लिहिलेला आहे, 7 ऑलरेडी लिहिलेला आहे आणि 9. हे जे सगळे सेट मधील एलिमेंट आले A आणि B मधील प्रत्येक एलिमेंट आपल्याला यामध्ये दिसत आहे. तो आपण काय म्हणत आहोत A युनियन B चा सेट आहे. यामध्ये जर ऑब्झर्व केलं तर A आणि B हे A युनियन B चे काय दिसतात आपल्याला सबसेट दिसतात. A मधील प्रत्येक एलिमेंट मला A युनियन B मध्ये दिसतो, तसंच B मधील पण प्रत्येक एलिमेंट मला A युनियन B मध्ये दिसत आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला प्रॉपर्टीज पाहायच्या आहेत त्या प्रॉपर्टीज मध्ये A आणि B हे A युनियन B चा सबसेट असेल हे आपल्याला लगेच लक्षात येत आहे. त्यानंतर जर आपल्याला ही डायग्रामॅटिकली व्हेन डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल A युनियन B व्हेन डायग्रामॅटिकली रिप्रेझेंट करायचं असेल तर बघा A हा सेट आपण डिफाइन केलेला आहे 2 3 5 आणि B हा सेट 1 3 5 7 9. यामध्ये कॉमन पार्ट येत आहे त्यामुळे मी या पद्धतीने रिप्रेझेंट करणार आहे. कॉमन पार्ट मध्ये एलिमेंट कोणते येत आहेत 3 5 आणि 7 हे तीन एलिमेंट यामध्ये कॉमन आहेत. बाकी 2 हा एलिमेंट सेपरेट आहे A मध्ये, फक्त A मध्ये आहे B मध्ये नाही. आणि B मध्ये कोणते एलिमेंट आहेत 1 9 आणि 3 5 7 जे की ह्या दोघांमध्ये आहे. हा पूर्ण जो सेट आहे तो म्हणजे आपला काय आहे A युनियन B चा सेट आहे. हा टोटली जो एकत्र करून लिहिलेला सेट आहे आपण त्याला आपण काय म्हणतो A युनियन B. या पद्धतीने आपण व्हेन डायग्रामॅटिकली तो रिप्रेझेंट करणार आहोत. यामध्ये फक्त हा कॉमन पार्ट जो आहे त्याला आपण माहिती आपल्याला काय माहिती आहे की याला काय म्हणतो आपण A इंटरसेक्शन B, कारण की फक्त A आणि B मधील कॉमन एलिमेंटचा जो सेट तयार होतो त्याला आपण काय म्हणतो इंटरसेक्शन ऑफ दॅट सेट, इंटरसेक्शन ऑफ टू सेट A and B. आणि त्या सगळ्या एलिमेंटला एकत्र करून लिहिलेल्या सेटला आपण काय म्हणतोय A युनियन B या पद्धतीने. तसंच therefore A union B is a universal set of A and B because A and B are subset of A union B. मग आपण आता प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट पाहणार आहोत. प्रॉपर्टीज काय आहेत ते बघू आपण. Properties of union of two set. एकदम सोपे प्रॉपर्टी आहेत. मागासारख्या इंटरसेक्शन मध्ये जशा प्रॉपर्टी होत्या तशा युनियन मध्ये पण प्रॉपर्टीज आहेत. फर्स्ट प्रॉपर्टी म्हणजे युनियन पण एकमेकांना कम्युटेटिव्ह असतात. म्हणजे A युनियन B इक्वल टू काय B युनियन A. A युनियन B जसं घेतलेलं आहे तसंच जर B युनियन A जरी घेतला आपण तरी आपल्याला काय लक्षात येईल दोन्ही पण सेट इक्वल असतील. A युनियन B इक्वल टू B युनियन A. तसंच सेकंड प्रॉपर्टी बघा काय आहे. सेकंड प्रॉपर्टी जर बघितली तर जर A हा B चा सबसेट असेल, if A is a subset of B where A union B equal to मोठा सेट असतो. जसं आपण
ए इज सबसेट ऑफ बी असताना ए इंटरसेक्शन बी म्हणजे हा लहान सेट यायचा. आता ए इज सबसेट ऑफ बी असेल तर ए युनियन बी म्हणजे काय असेल बी. एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर ए हा सेट मी बी हा सेट डिफाइन करतो कारण की बी हा मोठा सेट आहे. बी हा सेट जर डिफाइन केला 2 3 4 5 आणि ए हा सेट डिफाइन केला 2 4 हे एलिमेंट, तर ए युनियन बी हा सेट डिफाइन केल्यावर काय लक्षात येईल मला, ए मधील आधी एलिमेंट लिहिणार मी 2 4, त्यानंतर बी मधील एलिमेंट, बी मधील 2 तर ऑलरेडी आलेला आहे त्यामध्ये, त्यानंतर 3 4 ऑलरेडी आलेला आहे, नंतर 5. जर तुम्ही हे एलिमेंट बघितले तर ते कोणाचे एलिमेंट आहेत, बी चे, म्हणून हा इक्वल टू काय आला बी. म्हणजे काय लक्षात येत आहे, ए हा बी चा सबसेट होता येतो, ए हा बी चा सबसेट आहे. त्यावरून आपल्याला काय लक्षात आलं की ए युनियन बी इक्वल टू बी येतो. तसंच थर्ड प्रॉपर्टी जर बघायची झाली तर याचा कॉन्व्हर्स पार्ट म्हणजे हे दिलेलं असेल आपल्याला, ए युनियन बी दिलेला असेल इक्वल टू बी हा सेट दिलेला आहे, ए युनियन बी हा बी इक्वल टू बी आहे. तर यावरून मी काय लिहू शकतो, तर ए हा बी चा सबसेट आहे, तर त्यावरून काय लिहू शकतो, ए हा बी चा सबसेट आहे. हेच एक्झाम्पल द्यायचं झालं तर या पद्धतीने आपण लिहू शकतो. त्यानंतर चौथी प्रॉपर्टी म्हणजे आत्ताच मी सांगितलं की ए युनियन बी हा मोठा सेट आहे आणि ए आणि बी हे त्याचे काय आहेत, सबसेट आहेत. म्हणजेच काय, ए इज सबसेट ऑफ ए युनियन बी, आल्सो बी इज सबसेट ऑफ ए युनियन बी. त्यानंतर पुढची प्रॉपर्टी आहे, फिफ्थ प्रॉपर्टी आहे बघा. जर आपण फाय हा सेट घेतला आणि फाय हा सेट घेण्याच्या आधी पण मी ए युनियन ए कॉम्प्लिमेंट घेतो, ए आणि ए कॉम्प्लिमेंट यांचं जर युनियन केलं तर तो येतो आपल्याला युनिव्हर्सल सेट. जसं आपण ए इंटरसेक्शन ए कॉम्प्लिमेंट घेतला होता तेव्हा फाय हा सेट येत होता, तसाच ए युनियन ए कॉम्प्लिमेंट जर घेतला आपण तर तो काय येतो आपल्याला युनिव्हर्सल सेट येतो. एखादा एक्झाम्पल डिफाइन करायचं झालं तर बघा, एक एक्झाम्पल डिफाइन करतो ज्यामध्ये की युनिव्हर्सल सेट डिफाइन केलेला असेल. युनिव्हर्सल सेट डिफाइन केला मी 1 2 3 4 आणि 5 हे एलिमेंट आहेत त्यामध्ये, आणि ए हा सेट डिफाइन केला 1 2 3. तर ए कॉम्प्लिमेंट काय असेल आपल्याला माहिती आहे, ए कॉम्प्लिमेंटची डेफिनेशन काय आहे, तर ए मध्ये नसलेले पण यू मध्ये असतात. मग ए मध्ये नसलेले एलिमेंट पण यू मध्ये आहेत ते कोणते, 4 आणि 5 हे एलिमेंट. आता या दोघांचं युनियन घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे ए युनियन ए कॉम्प्लिमेंट इक्वल टू काय येणार बरं, पहिल्यांदा तर ए मधले एलिमेंट लिहून घेणार मी 1 2 आणि 3. त्यानंतर ए कॉम्प्लिमेंट मधले एलिमेंट लिहून घेतो, ते कोणते आहेत 4 आणि 5. लक्षात काय आलं, 1 2 3 4 5 हे म्हणजे कोणता सेट आला आपला, युनिव्हर्सल सेट. म्हणजेच ए आणि ए कॉम्प्लिमेंटचा युनियन केला तर आपल्याला काय मिळणार आहे, युनिव्हर्सल सेट मिळणार आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी पाहिजे. त्यानंतर आता सहावी जर प्रॉपर्टी बघितली आपण तर सहावी प्रॉपर्टी ए युनियन ए, म्हणजे त्याच सेटचा त्याच सेट बरोबर युनियन जर घेतला आपण तर परत काय मिळणार आपल्याला, ए हा सेटच मिळणार, कारण की त्याच्या व्यतिरिक्त दुसरे एलिमेंट तर त्यामध्ये ऍड होणार नाही. ए युनियन ए इक्वल टू ए, जसं आपण ए इंटरसेक्शन ए हा ए दिला होता तसाच ए युनियन ए पण काय मिळणार आहे आपल्याला, एच मिळणार आहे. आणि लास्ट प्रॉपर्टी म्हणजे सातवी प्रॉपर्टी जी आहे तर ती सातवी प्रॉपर्टी अशी आहे, ए युनियन फाय जर केला आपण एम्प्टी सेट बरोबर ए चं युनियन घेतलं तर काय आपल्याला एकत्र करायचं. फाय मध्ये एकही एलिमेंट नाही पण ए मध्ये एलिमेंट आहेत, म्हणजे ए युनियन फाय काय येणार बरं, तो सेट ए येऊन जाईल. म्हणजे 1 2 3 हे एलिमेंट मला दिसतील, ए मधले आधी एलिमेंट लिहिले आणि फाय मध्ये एकही एलिमेंट नसल्यामुळे तो आहे तसा, म्हणजे ए युनियन फाय इक्वल टू काय आला 1 2 3. म्हणजेच काय, ए हा सेट मिळाला. या पद्धतीने आपण
प्रॉपर्टीज ऑफ युनियन ऑफ टू सेट पाहिजे. यानंतर पुढची कन्सेप्ट पाहिजे आहे आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट काय तर बघा u या सेट मध्ये किती नंबर आहेत तर 1 2 3 4 5 एलिमेंट आहेत. तर आपण तसं डिफाइन करणार नंबर ऑफ u इक्वल टू 5. तसंच नंबर ऑफ सेट A किती आहेत बरं किती एलिमेंट दिसतात 3. या पद्धतीने आपण डिफाइन करणार आहोत आणि त्यानुसार एक फॉर्म्युला काढणार जो की आपल्याला नंबर ऑफ एलिमेंट इन युनियन ऑफ टू सेट इंटरसेक्शन ऑफ टू सेट आणि त्या दोन सेट मधील रिलेशन फाइंड आउट करून आपल्याला ते त्यानुसार एक्झाम्पल सॉल्व करायला मदत होणार आहे. बघू आपण. नंबर ऑफ elements in the sets. A set define केला मी 2 3 5 आणि B हा सेट डिफाइन केला 3 5 7 9 या पद्धतीने डिफाइन. आणि जर मी विचारलं की नंबर ऑफ एलिमेंट्स इन ए या सेट मध्ये एलिमेंट किती येतात तर नंबर ऑफ ए किती येत आहेत बरं सांगा तर 3 एलिमेंट दिसत आहेत मला त्यामुळे इथं 3. नंबर ऑफ एलिमेंट इन बी किती आहे तर नंबर ऑफ बी इक्वल टू 4 आहे. आता जर मी यांचं युनियन डिफाइन केलं ए आधी इंटरसेक्शन डिफाइन करतो ए इंटरसेक्शन बी म्हणजे काय त्या दोघांमधील कॉमन एलिमेंटचा सेट. मग या दोघांमध्ये कॉमन एलिमेंट कोणकोणते आहेत तर कॉमन एलिमेंट मला 3 आणि 5 दिसत आहे. दोघांमध्ये पण दिसत आहे 3 आणि 5 म्हणजे ए इंटरसेक्शन बी मध्ये काय 3, 5. आता जर मी विचारलं तुम्हाला की इंटरसेक्शनचा जो सेट आलेला आहे ए इंटरसेक्शन बी या सेट मध्ये किती एलिमेंट आहेत तर तुम्ही किती म्हणणार मला इथं 2 एलिमेंट दिसतात त्यामुळे तुम्ही मला आन्सर देणार 2. नंबर ऑफ ए युनियन ए इंटरसेक्शन बी इक्वल टू काय 2. आणि लास्ट म्हणजे ए युनियन बी ही एक कन्सेप्ट आपण पाहिली ऑपरेशन मध्ये. ए युनियन बी म्हणजे काय दोन्ही सेट मधील एलिमेंट एकत्र करणे. मग दोन्ही सेट मधील एलिमेंट मी एकत्र करतो. ए मधील आधी लिहितो ए हा सेट काय आहे 2 3 5 आणि बी हा सेट काय आहे 3 5 7 9. त्यामध्ये 3 5 ऑलरेडी आलेले आहेत म्हणून 7 आणि 9 हे एलिमेंट लिहितो. आता जर मी विचारलं तुम्हाला की ए युनियन बी या सेट मध्ये किती एलिमेंट दिसतात आपल्याला तर नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू किती आहे 5. त्यामुळे इथं मी लिहिणार 5. आता बघा जर या दोघांची ऍडिशन केली नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी सेट ए मधील एलिमेंट आणि सेट बी मधील एलिमेंट या दोघांची ऍडिशन केली तर ती काय येते 3 + 4 किती 7. तसंच नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी आणि नंबर ऑफ ए युनियन बी या दोन्ही सेटच्या एलिमेंट्सची ऍडिशन केली तर ती पण किती येते 2 + 5 इक्वल टू किती 7. म्हणजे काय लक्षात येते देअरफॉर नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ एलिमेंट इन सेट बी इक्वल टू 3 + 4 इक्वल टू 7. याला मी जर फर्स्ट म्हणलं आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी प्लस नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू काय 2 + 5. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे 2 आणि नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे 5 इक्वल टू काय 7. इक्वेशन नंबर 2 हे दोन्ही पण इक्वल आले त्यावरून आपण काय सांगू शकतो राईट हँड साइड इक्वल आलेले आहेत त्यामुळे लेफ्ट हँड साइड पण कशा असतील इक्वल असतील. मग लेफ्ट हँड साइड जर इक्वल आल्या
म्हणजे बघा आता हे दोन्ही पण इक्वेशन वरून मी काय लिहू शकतो, देअरफॉर नंबर ऑफ ए युनियन बी प्लस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी. हे कशावरून लिहिलं, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड मी हे दोन्ही पण इक्वल लिहिले. मग आता मी फक्त काय करतो, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी ची साइड चेंज करतो. हा प्लस आहे त्या साइडला गेल्यावर मायनस, म्हणजे काय दिसेल, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी, आणि हा प्लस या साइडला आल्यावर मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. हा आपल्याला एक फॉर्म्युला मिळाला. यामध्ये आपल्याला कोणत्याही 3 व्हॅल्यू माहिती असतील, त्यावरून 4th व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करता येईल. म्हणजे नंबर ऑफ ए माहिती असेल, नंबर ऑफ बी माहिती असेल आणि नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी माहिती आहे, तर यावरून आपण नंबर ऑफ ए युनियन बी फाइंड आउट करू शकतो. एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं, एक सिंपल एक्झाम्पल घेतो. नंबर ऑफ ए युनियन बी मी डिफाइन केलं 24 आहे असं म्हणलं. नंबर ऑफ ए इक्वल टू 12, नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 7, तर नंबर ऑफ बी इक्वल टू किती? क्वेश्चन. तर आपल्याला आता हा फॉर्म्युला माहिती आहे, या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आहे. काय तो फॉर्म्युला, नंबर ऑफ ए युनियन बी इक्वल टू काय, नंबर ऑफ ए प्लस नंबर ऑफ बी माइनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ ए युनियन बी, नंबर ऑफ ए युनियन बी किती आहे, 24 एलिमेंट आहे. नंबर ऑफ ए या सेट मध्ये किती एलिमेंट आहे, 12 प्लस नंबर ऑफ बी आहे तसंच, कारण की त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आपल्याला, मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी किती आहे, 7. आता इथे लक्षात घ्या, 12 मायनस 7 किती येणार, 5, कारण की दोघांची सबट्रॅक्शन होणार. 12 मायनस 7 इक्वल टू 5 प्लस नंबर ऑफ बी. मला नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 5 प्लस आहे त्या साइडला गेल्यावर मायनस, म्हणजे काय येणार, 24 मायनस 5 इक्वल टू नंबर ऑफ बी. देअरफॉर नंबर ऑफ बी इक्वल टू 24 मायनस 5 इक्वल टू 19. हे बी या सेट मध्ये एलिमेंट असतील. या पद्धतीने आपण हा सेटचा नंबर ऑफ एलिमेंट्सचा फॉर्म्युला डिफाइन केला. या पद्धतीने आपण या फॉर्म्युलाने आपण पुढे काही एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत, वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करू शकता. प्रॅक्टिस सेट मध्ये असे भरपूर प्रॉब्लेम्स आहेत. ऑपरेशन्स ऑफ सेटचे आपण युनियन ऑफ सेट, इंटरसेक्शन ऑफ सेट हे ऑपरेशन्स डिफाइन केलेले आहेत. त्यानुसार आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करणार आहोत.